आणि रोज उठलं की त्या तिला नेमकं झालं काय? पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील, हे सगळे कुटाळ लोक निंदा करू लागले. आणि मग ते थांबली आणि भगवंताला हात जोडले, म्हणले देवा हे सहन होत नाही, आता काय करू? तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाहे परतोणे, आता तू निवांत राहा. आबा आम्ही आता निवांत झालो, आता तू निवांत राहा. कशी राहा? निवांत राहण्याचा अर्थ असा नाही, बोलायचं नाही. तुका म्हणे निवांत राही, पाहिली पाही परतोणी. या करता काय करायचं? आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा लोके ग विठ्ठल विठ्ठल. असा या गवळणीचा विस्तृत भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करायचा आहे, बोलायचं आहे, त्याकरता थोडासा परिचय द्यायचा आहे. तो असा चालू असलेला हा संजीवन समाधी सोहळा, काकडा आरती आणि भैरवनाथाचा यात्रा उत्सव आणि जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचं हे काल्याचं कीर्तन तुम्हा समस्त मंडळीच्या द्वारा माझ्याकडं आलं. त्याचं कारण माझे सहकारी मित्र आणि वारकरी संप्रदायाची तळमळ आणि तळमळीचा अंतकरण असल्यामुळं ज्यांनी मला सेवा दिली ते माझे मित्र महेशजी पंडित भाऊ यांनी मला फोन केला. त्याचं कारण पंडितजीकडे अनेक आलेली महाराज मंडळी असतील, त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण ज्ञानेश महाराज फलके, त्यांनी गुरुजींचा माझा परिचय करून दिला. आणि या वर्षीचं काल्याचं कीर्तन 6 महिन्यापूर्वीच मला दिलेलं आहे. आणि काल्याच्या कीर्तनाकरता मी आपल्या समोर उभा आहे. इथं आल्यानंतर काय वर्णन करावं? एक एका हुनी बळीरी. आमचे थोर कीर्तनकार भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर संगीत विशारद अलंकार आमचे हरिभक्तीपरायण महादेव महाराज आव्हाड आहेत. त्याचबरोबर दुसरे आमचे हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराज येरमुलकर संगीत विशारद उपस्थित आहेत. आणि भामचंद्र डोंगरावरती तुकोबाराची साधना करणारे आमचे साधक वृंद गुरुवर्य गुरुबंधू आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंग वाजवण्याकरता महाराजांच्या अगोदर दुसरे मृदंगमणी कृष्णा महाराज आहेत. आणि आता त्यानंतर पुन्हा आम्हाला साथ सुंदर देण्याकरता आमचे हरिभक्तीपरायण विठ्ठल आबा गव्हाणे महाराज, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे आणि हजारो विद्यार्थी ज्यांनी घडवले आणि घडवत आहेत. आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना वारकरी संप्रदायाचे तत्व घेऊन आणि त्या तत्वाची जोपासना करत मृदंग हीच आपली साधना आयुष्यात आहे याचं चिंतन करत जी साधना करतात ते आमचे